गुणत्रय विभेदेन त्रयं पेयुषे त्रयी भुवे त्रिनेत्राय त्रिलोकी पतये नमः। सरस्वत्यै नमो यस्याः प्रसादात् पुण्यकर्मभिः बुद्धिदर्पण संक्रांतं जगदध्यक्षमीक्षते ब्रह्मदक्षाश्विदेवेश भरद्वाज पुनर्वसु हुताशवेश चरक प्रभृतिभ्यो नमो नमः। पातंजल महाभाष्य चरक प्रतिसंस्कृतैः मनोवाक्काय दोषाणां हरतैः पतये नमः। नरदत्त गुरुदिष्ट चरकार्थानुगामिनी क्रियते चक्रदत्तेन टीका युर्वेददीपिका। सभ्याः सद्गुरुवाक्सुधा श्रुतिपरिस्फीतस्तुतीन स्युः नालं तोषयितुं पयोदपयसा नाम्भोनिधिस्तुत्यति व्याख्याभासरसप्रकाशनमिदं त्वस्मिन् यदि प्राप्यते क्वापि कणो गुणश्च तदसौ कर्णे क्षणं धीयताम्। काल आपण चिकित्सा प्रभृती या अध्यायामध्ये वमन विरेचन यांचा अयोग झाल्यानंतर परत त्या स्नेहपान करून हे वमन विरेचन ह्या क्रिया कराव्यात हे सांगितलं। त्याचप्रमाणे दोषांचं समूळ उच्चाटन करावं हे पण पाहिलं। आता आज एक महत्वाचा सिद्धांत जो आहे स्वभाव परमवाद या संबंधी चर्चा आहे आणि शिष्यांनी सांगितलं की स्वभावतःच काही गोष्टी बऱ्या होतात तर चिकित्सेची काय गरज, अशा पद्धतीचा प्रश्नही उपस्थित केला गेलेला आहे आणि त्याचं समाधान आज आपल्याला पाहायचं आहे। तर आता पहिला श्लोक आहे 27वा। जायन्ते हेतु वैषम्यात् विषमाधेहदा तवः हेतु साम्यात् समास्तेषां स्वभावो परमः सदा। सम्प्रति यद् एतत् सिद्धो वक्ष्यमाणं रोगाणां साधनं तद् अनुषंगेण च सर्वभेषजानामेव क्षणभंगी भावे पक्षे अपि रोगशमकत्वं प्रतिपादयितुं प्रकरणम् आरभते। जायन्ते इत्यादि तेषामिति विषमाणां धातूनां समानां च। तर इथं तेषां जे जायन्ते हेतु वैषम्यात् विषमाधिकता तवा हेतु साम्यात समाहा तेषां म्हणजे विषम धातू आणि समधातू स्वभावात विनाश कारण निरपेक्षात उपरमो विनाशः स्वभावो परमः। तर स्वभाव परम म्हणजे काय सांगितलंय की विनाश कारण असो अथवा नसो स्वभावानेच हे जे काही विषम हेतू किंवा धातू विषम झालेले असतात ते आपोआपच बरे होतात निसर्गतः, असा इथे हा सिद्धांत मांडलेला आहे। तर सदिति अविलंबेन तेन उत्पन्न मात्र एव विनश्यन्ति इति अर्थः। तर क्षणभंगुरवादाचा इथे चौथात आपण उल्लेख केला की क्षणभंगी हे जे काही कारण निर्माण होतात हेतू ती आपोआपच कारण नाहीशी झाली की मग हे जे काही धातू विषम झालेले असतात ते आपोआपच बरे होतात, परत सम होतात असं इथं म्हटलेलं आहे। आणि म्हणून चिकित्सेची काय गरज, अशा पद्धतीचा पण प्रश्न वापरले इथं विचारला गेलेला आहे। तर आता हिंदी भाषांतर योगो जोशींनी पानं इथे नाही येत माझ्याकडे। तर देह की धातु ये अपने उत्पादक कारणों की विषमता से विषम हो जाती है। यदि उनके उत्पादक कारण सम रहते हैं तो धातुओं में समता रहती है। तर शरीरातले दोष धातू मन यांना निर्माण करणारी जी कारण आहेत ती विषम झाली किंवा त्यामुळे विषमता येते आणि सम दोष निर्माण करणारी कारण झाली तर दोष धातु सम होतात। इन धातुओं का स्वभाव से विनाश प्रतिक्षण होता रहता। तर हे जे
धातू आहेत त्या धातूंचा विषम धातूंचा विनाश हा आपोआपच हा होत असतो। यावर मनुष्य के शरीर की चेष्टाओं के कारण शरीर की धातुओं का व्यय होता रहता है। शरीर जे झिजतं तेच शरीर अशी पण एक वाक्य आहे। त्यामुळे शरीराच्या धातूचा हा जो झीज होत असते, परत ते धातू भरून येत असतात। आहार पथ्य आदि उस व्यय को निरंतर पूर्ण करते रहते हैं। कारण हा जो काही खरं झीज होत असते शरीर धातूंची ती आहार आणि पथ्याने पुन्हा पुन्हा भरून येत असते। इसलिए उनका क्षय प्रतीत नहीं होता है, म्हणून त्यांचं क्षय असं आपल्याला जाणवत नाही। यदि कोई आहार या विहार शरीर के किसी धातु के गुणों के सदृश गुण वाला हो रहा और अन्य धातुओं के समान गुण नहीं होता, तो समान गुण वाली धातुएं बढ़ती है और विपरीत गुण वाली धातुएं घटती है। तर अपना जो सामान्य विशेष सिद्धांतानुसार सम कारण मिळाली तर त्याची वृद्धी होते आणि विपरीत कारण मिळाली तर ह्रास होतो। तर इस प्रकार हेतु की विषमता से धातु विषम हो जाते हैं। यदि आहार विहार ऐसा हो जो शरीर की संपूर्ण धातुओं के अनुगुण हो तो सभी धातुएं सम। आहार विहार उत्तम ठेवला तर धातू चांगले दोष सम राहतात। यह क्षणिक विज्ञानवादी बौद्धों का सिद्धांत है कि वस्तुओं का नाश स्वभाव से ही होता है, उनके नाश में कोई कारण नहीं होता है। स्वभाव परम का अर्थ कारण निरपेक्ष विनाश असा आहे। तर कारण विनाश होण्यासाठी काही कारण लागत नाही असं बौद्ध मत आहे आणि आपोआपच जे काही विषम झालेले धातू आहेत ते आपोआपच सम होतात असं त्यांचं मत आहे। रस रक्त आदि धातुओं की उत्पत्ति में आहार रस कारण है, परंतु धातुओं के नाश में कोई कारण नहीं होता है, क्योंकि नाश तो स्वभाव से ही होता है। इसी प्रकार आहार की विषमता से धातुओं में विषमता उत्पन्न हो जाती है, पर विषमता के नाश में कोई कारण नहीं है। इस सिद्धांत से तो यह कहना गलत हो जाएगा कि मधुर अम्ल लवण वात का नाश करता है, किंतु यह कथन गलत नहीं है, अपितु इसका अभिप्राय यह है कि मधुरादि रस अपने समान गुण वाले धातुओं को बढ़ाने वाले होते हैं। ये बढ़े हुए धातुओं या दोष अपने से विपरीत गुण वाली धातुओं और दोष को घटाते हैं। अतः ये रस वात शामक है कहा गया है। मधुर अम्ल लवण रस पूर्ण रूप से कफ की वृद्धि करते हैं और अम्ल लवण रस पूर्ण रूप से पित्त की वृद्धि करती है। अतः कफ तथा पित्त जब बढ़ेंगे तो उनकी अपेक्षा वायु में दुर्बलता स्वभाव से ही आ जाती है। जब दुर्बलता आ जाएगी तो वायु का शमन स्वभावता हो जाएगा। इस प्रकार अन्य धातुओं और दोषों में समझना चाहिए कि अपने विपरीत गुण वाले दोष या धातु के बढ़ जाने में अपनी हानि स्वभावता हो जाती है, इसलिए उत्पत्ति में कारण को माना गया है। तर अशा पद्धतीनं आपोआपच स्वभावतःच ह्या गोष्टी होत असतात असा इथे हा सिद्धांत मांडला, परंतु पुढे त्याचं पुढे खंडन केलेलं आहे ते आपण बघूया। प्रवृत्तिर हेतुभावानां न विरोधे अस्ति कारणं केचित् तत्रापि मन्यन्ते हेतुं हेतोः अवर्तनम्। अत्र एव अर्थे उपपत्तिमाहु प्रवृत्ति इत्यादि। प्रवृत्ति हेतु उत्पत्ति हेतु भावानाम् अस्ति, निरोधे विनाशे हेतु भावानां कारणं नास्ति। यस्मात् सर्वम् एव भावाः प्रदीपार्चि वत् उत्पत्तौ कारणापेक्षिणः विनाशे तु द्वितीय क्षण विद्यमानत्व लक्षणे सहज सिद्धिये न हेतुअंतरम अपेक्षन्ते, यतो न स्वाभाविक रूपे हेतु अंतरापेक्षा भवति। नहीं उत्पन्न
खड्गा स्वाभाविके लोहमयत्वे कारणान्तरम् अपेक्षते तद एवं सर्वेषामेव भावानां स्वाभाविके नाशे विषमधातूनामपि नाशः स्वाभाविके एव इति भावः व्याधि प्रवेश में न चिकित्सा अपेक्षम पक्षांतरमाह केचिदिति तत्रापि विनाशे अपि हेतु कारणम हेतोः अवर्तनमिति उत्पादक हेतोः अभावम मन्यन्ते इति योजना एवमपि हेतु परंपरायाः क्षणिकत्वेन तत्कार्याणामपि स्वभावादेव नित्यं सन्निहित स्वहेतु विनाश रूप विनाश हेतुना न विनाश हेतु चिकित्सा अपेक्षा इति भावः तर प्रवृत्ती हेतु भावाना तर सांगितले की जे काही भाव पदार्थ आहे ते आपोआपच नाहीसे होतात आणि मग अशा वेळेला चिकित्सेची काही आवश्यकताच नाही असं या मताच्या लोकांनी इतर विषय मांडलेला आहे की भाव पदार्थ भवंती इति भावा असं म्हटलेलं आहे तर भाव पदार्थांची उत्पत्तीला कारण असतं भाव पदार्थों की उत्पत्ति में कारण होता है परंतु उनके नाश में कारण नहीं होता उत्पत्तीला कारण आहे परंतु नाशाला कारण नहीं कई आचार्य कारण न होने को अर्थात उत्पादक कारण के अभाव को विनाश के कारण मानते हैं तर उत्पत्तीच्या कारणाचा अभाव म्हणजे विनाश असं काही आचार्यांचं मत आहे चक्रपाणी ने दीपक के प्रज्वलित होने में तेल और बत्ती को कारण माना है पर उसके बूझने में कोई कारण नहीं माना है तर चक्रपाणीने असं म्हटलं की एखादा दिवा ज्या वेळेला जळतो त्यावेळेला त्याच्यासाठी दोन गोष्टी एक तेल असतं आणि वात असते आणि ह्या दोन्हीची गोष्टी तेल आणि वात ह्या दोन्हीमुळे तो दिवा जळत राहतो परंतु तो विझायला काही कारण तो आपोआपच विझतो असं म्हटलंय क्योंकि वह स्वभावतः नष्ट होता है अर्थात दीपक स्वतः बुझ जाता है इस प्रकार स्वभावतः विनाश होने के पक्ष को मान लेने पर यह शंका होती है कि शरीर में विषम हुई धातुओं का विनाश स्वभावतः हो जाएगा तो चिकित्सा करने का क्या प्रयोजन है इस विषय को अग्रिम सूत्र में उपस्थित किया गया है तर जर स्वभावतःच विषम झालेले धातू सम होत असतील तर चिकित्सा कशासाठी करायची हा प्रश्न इथे पुढे अजून उपस्थित केलेला आहे एवमुक्तार्थम आचार्यम अग्निवेशोऽभ्यभाषत स्वभावो परमे कर्म चिकित्सा प्रभृतस्य किम भेषजैर्विषमान् धातून् कान् समीकुरुते भिषक् का वा चिकित्सा भगवन् किमर्थं वा प्रयुज्यते तर अशा पद्धतीनं अग्निवेशाने प्रश्न विचारलाय की हे तर हा स्वभाव परम आहे तर हे चिकित्सा प्राभृत म्हणजे सगळे सर्व सामग्री युक्त अशा वैद्याचं कशाला काय उपयोग आहे त्याचा किम प्रयोजन भेषजही विषमान धातून का मग हा कुठला वैद्य ह्या औषधांनी सगळे इतर धातू सम करेल विषम झालेले आणि का वा चिकित्सा भगवान किमर्थम वा ती चिकित्सा कशासाठी आणि का करायची जर हे स्वभावतःच सगळं होत असेल तर असा अग्निवेशाने प्रश्न विचारला एवं उत्थितायाम शंकाया गुरु पृच्छती एवं इत्यादी गुरुला विचारलं की गुरुजी कशासाठी चिकित्सा करायची जर आपोआपच होत असतील असं काही लोकांचं मत आहे तर कर्म साध्यम स्वभाव परमे सती न किमपि साध्यम पश्यामी इति
भावः कां समीकुरुते इति विषमाणाम् अस्थिरत्वे साम्यं तत्र कर्तुं न पार्यते इति आशयः। का वा चिकित्सा इति रोगप्रशमं प्रति अकारणत्वेन चिकित्सा नास्ति इत्यर्थः। तर रोगप्रशम आपोआपच रोगप्रशम होत असेल तर चिकित्साची काही गरज वाटत नाही। किमर्थं वा प्रयुज्यते इति यन्न निवृत्त्यर्थं चिकित्सा प्रयुज्यते तद् धातुवैषम्यं स्वतः एव निवृत्तम् इति चिकित्सा प्रयोजनं नास्ति। तर हे धातुवैषम्य जे झालेलं आहे ते आपोआपच जर बरं होत आहे तर चिकित्सेचं काही प्रयोजनच नाही, असा प्रश्न, अशी शंका ही त्या अग्निवेशाने विचारली। आता मग पुढे उत्तर दिलेलं आहे पुढच्या श्लोकांमध्ये। तत्शिष्य वचनं श्रुत्वा व्याजहार पुनर्वसु श्रूयताम् अत्र या सौम्य युक्तिर्दृष्टा महर्षिभिः न नाश कारणाभावात् भावा भावात् अभावानां नाशकारणं ज्ञायते नित्यगस्यैव कालस्यात्ययकारणं शीघ्रगत्वाद् यथा भूतस् तथा भावो विपद्यते। तर त्या शिष्याचं ते वचन ऐकल्यानंतर पुनर्वसू आत्रे यांनी त्याचा समाधान करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। तू योग्य श्रूयताम अत्र सौम्य, त्याला सौम्य असं म्हटलेलं आहे अग्निवेशाला। हे सौम्य तू आता महर्षींनी काय जे सांगितली ती तू ऐक आणि पूर्वोक्त हेतु विनाशम दृष्टांतेन हेतुमंतम आह न नाश इत्यादि भावानां न नाशकारणं न ज्ञायते तत्किम अभावादेव यथा शशविषाणं उत वा ज्ञान अयोग्यत्वात् पृथिव्यां निखात मूलकी यखात मूलकीलकादिवत् सदपि न ज्ञायते इति आह नाशकारण भावादिति न ज्ञान अयोग्यत्वेन किंतु अर्ह भावाद एव इत्यर्थः। अत्र दृष्टान्तमाह नित्यगस्य इत्यादि निमेषादि रूपत्वेन नित्यगस्य एवं मन्यते नित्यगः कालो यथा विनश्यरत्वेन न हेतुअन्तरं विनाशे अपेक्षते तथा सर्व एव भावाः यद् हि यस्य हेतु अंतरापेक्षम न तस्य तद अवश्यम भाति यथा पटस्य रागः हेतुअंतरापेक्षो चेद विनाशः स्यात् न अवश्यम भावि स्यात् एतद् विपर्याच्च न अपेक्षत्वं विनाशस्य सिद्धम्। संप्रति अहेतुको विनाशः उत्पत्तिः अनन्तरमेव भवति पश्चात् अस्थिरत्वेन संस्कार आधानमपि भावेषु न पार्यते कर्तुम् इति आह शीघ्रगत्वात् इत्यादि यथा भूत इति यादृश उत्पन्नः तथेति तादृश एव विपद्यते कुतः शीघ्रगत्वात् अस्थिरत्वात्। तर अग्निवेशाची शंका आल्यानंतर तत्शिष्य वचनं श्रुत्वा व्याजहार पुनर्वसु श्रूयतामत्र या सौम्य युक्तिर्दृष्टा महर्षिभिः न नाशकारणाभावात् भावानां नाशकारणं ज्ञायते नित्यगस्यैव कालस्य कारणं शीघ्र गत्वाद् यथा भूतस्तथा भावो विपद्यते निरोधे कारणम यस्य नास्ति नैवान्यथा क्रिया। तो या ठिकाणी शिष्य की बातों को सुनकर भगवान आत्रेय ने उत्तर दिया है, हे सौम्य, इस विषय में महर्षियों ने जिन युक्तियों को देखा है उनको सुनो। महर्षिनी ज्या युक्ति सांगितलेल्या ते ऐक। भाव पदार्थ के नाश का कोई कारण नहीं होता है क्योंकि भावों के नाश का कोई कारण नहीं होता। ठीक वैसे ही जैसे नित्य गमन करने वाले
काल के विनाश का कोई कारण नहीं जाना जाता। जैसे काल शीघ्रगामी होने के कारण भूतकाल कहलाता है, वैसे ही भाव भी जैसे वो उत्पन्न होता है वैसे वो अपनी पूर्वावस्था को छोड़कर और उत्तरावस्था का आरंभ कर नष्ट हो जाता है। अर्थात विषम धातु ये समान विषय धातुओं को उत्पन्न कर नष्ट हो जाती है। उनके नाश में कोई कारण नहीं होता है और उनमें कोई पूर्व से विपरीत क्रिया भी नहीं होती है। अर्थात विषम धातुओं में विषम धातुओं को विषम धातु ये ही उत्पन्न होते हैं जिनका अन्यथा करण अर्थात समधातु के रूप में परिवर्तन नहीं होता। तर काळ जसा पुढे पुढे जात असतो, वर्तमान काळ संपून पुढे भविष्य काळ आणि भूतकाळ तो आपोआप जसा जातो, तसं हे जे विषम धातू आहेत, हे विषम धातू सुद्धा पहिला जाऊन पुढे निर्माण होतो, परंतु ते विषमच निर्माण होतात। त्याच्यातून सम आपल्याला धातू सम करणं ही चिकित्सा करायची आहे। म्हणून त्या आता अभिप्राय यह है कि जिस प्रकार शीघ्रगामी होने के कारण आने के साथ तुरंत विदा होकर भूतकाल कहलाते लगता है, उस प्रकार शरीर की धातुओं भी क्षणिक होने से नष्ट होती रहती है। उसके नष्ट होने में कोई कारण नहीं होता है। जब वे नष्ट होती है तो वे स्वसदृश धातु उत्पन्न कर जाता है और उनके स्वरूप में कोई अन्यथा क्रिया परिवर्तन नहीं होता है। इससे यह सिद्ध हो जाता है कि विषम धातु ये ज्यों की त्यों है, इसलिए उसके वैषम्य को मिटाने के लिए चिकित्सा की आवश्यकता है। यह प्रत्यक्ष अनुभव में ही दोषों की विषमता से जब ज्वर होता है और वह रुक रुक कर विषम वेग से आता है, तो यह वही ज्वर पुनः लौट आया है जो पिछली बार हुआ था, ऐसा अनुभव करते हैं। इस प्रकार उस ज्वरनाशक दोष वैषम्य को दूर करने के लिए चिकित्सा की आवश्यकता है और दोष या धातु वैषम्य को दूर करने के लिए चिकित्सा प्रभूत वैद्यकीय उपयोगिता है। तर हे विषम धातू जे निर्माण झालेले आहेत त्यातून परत विषम धातूच निर्माण होतात, म्हणून हे विषम धातू सम करणं हे आपलं काम आहे आणि ते स्वभावतः होत नाही, त्यासाठी चिकित्सा करावी लागते, असं त्याचं समाधान या ठिकाणी केलेलं आहे। निरोधे कारणम तस्य नास्ति नहि वा अन्यथा क्रिया, तो इथे त्याचा श्लोकाचा शेवटचा भाग आहे। पूर्व साधितम हेतु ना विनाशित्वम तथा शीघ्र गत्व हेतु साधितम च असंस्कार्यम उपसंहरति निरोध इत्यादि तस्येति भावस्य अन्यथा क्रिया अन्यथा करणम संस्काराधानम इति पावन। एतेन विषमे धातौ साम्य संस्कार अधियताम इत्येव रूपा चिकित्सा निरस्ता। तर म्हणून हे जे काही विषम धातू आहे, विषम दोष आहे, त्यांना सम करण्यासाठी त्याच्यावर संस्कार करावे लागतात आणि ह्या संस्कारांना चिकित्सा असं म्हणतात आणि म्हणून चिकित्सेची आवश्यकता आहे हे या ठिकाणी सांगितले। तर संस्कार म्हणजे गुणांतराधानम, गुणांमध्ये बदल करणं, हे विषम धातूंचे गुण बदल करून त्याच्यामध्ये समधातूंची प्रस्थापना करणं म्हणजे चिकित्सा करणं आहे आणि हे संस्कार करण्यासाठी चिकित्सा करावी लागते, नाहीतर हे विषम धातूची परंपरा विषम धातू पुढे पुढे होत राहतील तर ते मात्र शरीराला घातक आहे। तर विषमाचं सम धातूमध्ये रूपांतर करणं हे काम चिकित्सा करते आणि म्हणून आता इथे चिकित्सेची व्याख्या दिलेली आहे, जी चिकित्सेची उत्कृष्ट व्याख्या समजली जाते। या अभिक्रियाभिर्जायन्ते शरीरे धातव समाः सा चिकित्सा विकाराणां कर्म तत् विषजां स्मृतं कथं शरीरे धातूनां वैषम्यं न भवेदिति समानां च अनुबन्धः स्यात् इत्यर्थं क्रियते क्रिया त्यागात् विषम हेतूनां समानां च उपसेवनात् विषमा नानुबध्नन्ति
जायन्ते धातव समाहा. धातू सम कसे करायचे हे या ठिकाणी सांगितलंय की ज्या ज्या क्रियांनी शरीरामधले धातू येतात, या ठिकाणी धातू म्हणजे दोष सुद्धा, जे शरीराला धारण करणार त्या सगळ्या गोष्टींना धातू असं म्हणतात. तर ज्या ज्या क्रियांनी शरीरामधले धातू जे सम होतात, त्या त्या क्रियांना चिकित्सा असं म्हणतात. सा चिकित्सा विकारणाम, त्याला चिकित्सा असं म्हणतात. आणि कर्मतत् विषजाम तीर्थम, वैद्याचं तेच कर्तव्य आहे की वेगवेगळ्या क्रिया करून शरीरामध्ये धातुसाम्य निर्माण करणं हे वैद्याचं कर्तव्य आहे. कथम शरीरे धातूनाम वैषम्यम न भवेत, शरीरामध्ये धातू वैषम्य निर्माण कसं होणार नाही यासाठी पण वैद्याने प्रयत्न केला पाहिजे. आणि समान आमचे अनुबंध त्यात सम जे काही धातू आहेत त्याचा अनुबंध म्हणजे परंपरेने समदोष आणि समधातू हे राहिले पाहिजेत, त्यासाठी चिकित्सा केली जाते. ते विषम होऊ देऊ नयेत यासाठी चिकित्सा करावी लागते. आणि त्यासाठी काय करावं लागतं, त्यागात विषम हेतू नाम, विषम धातू वैषम्य निर्माण करणारे, दोष वैषम्य करणारी जी कारण आहेत त्या कारणांचा त्याग केला पाहिजे त्यासाठी. आणि समानांचे उपसेवनात, म्हणजे ज्यामुळे दोष सम होतील, धातू सम होतील, असे जे काही कारण आहेत, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं सेवन केलं पाहिजे, म्हणजे त्या आचरणात आणल्या पाहिजेत. आणि विषमा न अनुबंधनती, आणि मग असं केलं तर विषम धातू निर्माण होत नाही. आणि जायन्ते धातवः समा, धातू सम होतात. म्हणजे इथं पथ्याचा पण विचार आहे आणि कायम हे धातू दोष सम कसे राहिले पाहिजेत हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्यासाठी चिकित्सा करायची आहे आणि तेच वैद्याचं कर्तव्य आहे. एवं व्यवस्थिते पूर्वक्षिप्तम चिकित्सित समात वदती याभी इत्यादी. सा चिकित्सा इति अनेन कावा चिकित्सा इति आक्षेपः. तर चिकित्सा कशासाठी का, तर त्याचं इथं त्यांनी निराकरण केलंय की धातू विषम होऊ देऊ नयेत यासाठी ज्या काही गोष्टी कराव्यात त्याला चिकित्सा म्हणतात. आणि ती करणं हे अपेक्षित आहे. कर्म तद इति अनेन प्रथम उद्दिष्ट आक्षेप हा परिवृत्त, म्हणून ते चिकित्सा करायची काही गरज नाही हा जो आक्षेप होता तो तिथून काढून टाकलेला आहे. इत्यर्थम क्रियते क्रिया इत्यनेन किमर्थम, कशासाठी चिकित्सा करायची हे याचं जे उत्तर या श्लोकातून दिलंय की इत्यर्थम क्रियते क्रिया, कशासाठी, समानांचे अनुबंध त्यात धातू दोष सम राहावेत यासाठी चिकित्सा केली जाते. तसेच काम समीकुरुते इति अपेक्षास्तु समे हेतुभी यस्माद इत्यादीना परिवृतः. तर जे विषम झालेले दोष आहेत त्यांना समान करतात का, कुणाला सम करायचं, त्याचं उत्तर दिलंय. विषमेषु धातुषु याभिः क्रियाभिः समाधातवः जन्यन्ते सा चिकित्सा. म्हणून विषम धातू पासून त्याच्यावर वेगवेगळ्या क्रिया करून समधातू निर्माण करणारी जी क्रिया आहे तिला चिकित्सा म्हणतात. एवं मन्यते यद्यपि धातु वैषम्यम क्षणिकत्वेन विनश्वरम तथापि विनश्यतीति तद्धातु वैषम्यम स्वकार्य विषमेव धातुम आरभ्यते एवं सहा अपि अपरम विषममिति. हे मागे सांगितलं की विषम जे धातू ते विषम धातूच पुढे पुढे निर्माण करत असतात आणि आपल्याला ही वैषम्याची परंपरा खंडित करायची आहे. आणि जसं करोनाची साखळी तोडणं, तर ही विषम धातूंची साखळी तोडण्यासाठी चिकित्सा करायची. न धातू वैषम्य संतान निवृत्ती धातू साम्य जनक हेतू विना. आणि म्हणून त्यासाठी धातू साम्य जनक अशी काही कारण निर्माण केली पाहिजे, त्या कारणासाठी चिकित्सा केली पाहिजे. यदा तू धातु साम्य हेतु उपयुक्तो भवति तदा तेन सहित वैषम्य संति पतितम अपि कारणम सममेव धातु संतानम आरभते. म्हणून ज्यावेळेला समधातूंसाठीच्या योग्य गोष्टी ही चिकित्सा सुरू केल्यानंतर मग पुढे सगळे समधातूच उत्पन्न व्हायला सुरुवात होते. यथा मुद्ग प्रहार सहितो
घट परमाणु संतानो विसदृशम कपाल संतान आरभते एवं व्यवस्थिते कथम शरीरे इत्यादि ग्रंथो व्याख्या वैषम न भवेत न उत्पद्यते तर शरीरामध्ये विषमता निर्माण कशी होणार नाही हा प्रयत्न केला पाहिजे. समानांच अनुबंध हा इति संतती उत्पाद म्हणजे समधातू हे कायम त्यांची परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे. अनुबंध म्हणजे परंपरा साखळी चालू राहणं हे महत्वाचं आहे. आणि विषमतेची साखळी तोडली पाहिजे. विषमान अनुबध्नाती इति हेतुभावात विषम संतानस्य उत्पादो न भवति. आणि म्हणून ज्या वेळेला दोष निर्माण करणारी गोष्टी आपण करू त्यावेळेला चे काही विषम धातू निर्माण होण्यासाठी जी कारणच मिळणार नाहीत आणि त्यामुळे मग ती जी विषम धातूंची परंपरा आहे ती चालू राहणार नाही. समानांच्या उपसेवनात समहेतूनाम सेवनात म्हणून जे काही दोष सम करणारी जी कारण आहेत ती कारण आपण आचरली पाहिजेत, त्या कारणांचा उपयोग केला पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता ते पुढच्या सूत्रांमध्ये आणखी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. समयस्तु हेतु फिर यस्मात् धातून संचयेत समान चिकित्सा प्राभृतस्तस्मात् दाता देह सुखायुषाम धर्मस्य अर्थस्य कामस्य नृलोकस्य उभयस्य वा दाता संपद्यते वैद्यो दानात् देह सुखायुषाम. देह सुखायुषाम दानात धर्मादीनाम दाता भवती देह संपत्ती साध्यत्वात धर्मादीनाम इति भावः. तर इथं वैद्याचं महत्व आणखीन सांगितलेलं आहे की समय हेतू भी अस्मात धातून संजयेत समान. तर ह्या समहेतूंचा सेवन करून समधातू हे निर्माण करावेत आणि हा वैद्य हे काम करतो. चिकित्सा प्राभृत तस्मात दाता देह सुखायुषान. म्हणून हा जो चिकित्सा प्राभृत असा जो वैद्य आहे तो देहाचं सुख आणि आयुष्य देणारा दाता आहे. आणि धर्मस्य अर्थस्य कामस्य नृलोकस्य उभयस्य दाता संपद्यते वैद्यो दाना देह सुख. म्हणून हा वैद्य धर्म अर्थ काम आणि मोक्ष या सगळ्यांचा दाता हा वैद्य ठरतो असा, कारण तो देह सुख आयुष्य हे देतो. म्हणून हा चिकित्सा प्राभूत हा जो वैद्य आहे तो धर्म अर्थ काम यांचा दाता ठरतो. आणि म्हणून या ठिकाणी वैद्य हा किती श्रेष्ठ आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून या अध्यायाचा तिथे आता समारोप केलेला आहे. चिकित्सा प्राभृत गुणो दोषो यश्चेतराश्रय योगाति योगानां लक्षणं शुद्धि संश्रयं बहुदोषस्य लिंगानि संशोधन गुणाश्चये चिकित्सा सूत्र मात्रं च सिद्धि व्यापत्ति संश्रयं या च युक्तिश्चिकित्सायां चार्थं कुरुते भिषक् चिकित्सा प्राभृते ध्याये तत्सर्वं वदन् मुनिः अवदन् मुनिः. तर संग्रहेण सिद्धि संश्रयं व्याप्ति संश्रयं च सिद्धि व्यापत्ति संश्रयं तत्र सिद्धि संश्रयं सिद्धिस्थान संश्रयं व्यापत्ति संश्रय अतियोगानुबद्धानां. तर या ठिकाणी चिकित्सा प्राभृताचे गुण दोष नंतर पंचकर्म वमन विरेचन योग अतियोग लक्षण आणि बहुदोषाची लक्षणं कोणती संशोधनाचे फायदे काय हे सांगितलं. नंतर चिकित्सा पण थोडक्यात सांगितलं की चिकित्सा करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे पण सांगितलं. अशा पद्धतीनं हा अध्याय
इथे आता संपलेला आहे. इति अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते श्लोकस्थाने चिकित्सा प्राभृतियो नाम षोडशोऽध्यायः समाप्तः. तर कल्पना चतुष्क नावाचे जे 4 अध्याय होते ते पण या ठिकाणी संपलेले आहेत. इति श्री चक्रपाणी दत्त विरचितायाम चरक तात्पर्य टीकायाम आयुर्वेद दीपिकायां सूत्रस्थाने चतुर्थे कल्पना चतुष्के चिकित्सा प्राभृतियो नाम षोडशोऽध्यायः. आता पुढचा अध्याय चालू करू.